नमस्कार. बी ए भाग 3 विषय राज्यशास्त्र, पेपर नंबर 11, पाश्चात्य राजकीय विचार. यामधील पहिला विचारवंत प्लेटो, दुसरा विचारवंत अरिस्टॉटल. या दोन विचारवंतांची सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे. यानंतर आपण तिसरा विचारवंत सुरू केलेला आहे, तो म्हणजे निकोलो मॅकियावेली. मॅकियावेलीचा जीवन परिचय, ग्रंथरचना आणि अभ्यास पद्धती, इटलीची राजकीय व सामाजिक व्यवस्था आणि मॅकियावेलीचे मनुष्य स्वभावासंबंधीचे विचार यासंबंधीचे माहिती आपण यापूर्वीच्या तासांच्या मध्ये पूर्ण केलेली आहे. यानंतर मॅकियावेलीचे राज्याचे वर्गीकरण, त्यामध्ये राजकीय विचार हा मुख्य मुद्दा आहे. मॅकियावेलीने दी प्रिन्स आणि डिस्कोर्सेस या दोन ग्रंथात त्यांचे राजकीय विचार विषद केलेले आहेत. मॅकियावेलीच्या राजकीय विचारांचा अभ्यास करताना राज्याची निर्मिती, राज्याचे वर्गीकरण, राजेशाही, राजाला उपदेश, राजाची व प्रजेची कर्तव्य, सार्वभौमत्व व कायदा इत्यादी दृष्टिकोनातून विवेचन करणे योग्य ठरते. वास्तविक मॅकियावेलीने सर्वंकष राजेशाहीचा पुरस्कार केलेला होता. त्यामुळे त्याचे राजकीय विचार सतत राजेशाही भोवतीच कसे फिरतात याची प्रचिती येते. तत्कालीन इटलीच्या राजकीय परिस्थितीला पूरक आणि पोषक म्हणून राजेशाही हाच राज्यप्रकार उपयुक्त होता, असे त्याचे मत होते. त्यामुळे मॅकियावेलीने आपल्या राजकीय विचारात राजेशाहीची मीमांसा अधिक सखोलपणे केलेली दिसून येते. मॅकियावेलीच्या राजकीय विचारामधील जो भाग आहे तो म्हणजे पहिला भाग आहे तो म्हणजे राज्याची निर्मिती. मॅकियावेलीच्या मते प्रारंभीच्या काळात समाज ही निर्माण झालेला नव्हता आणि राज्यही निर्माण झालेले नव्हते. अशा प्राथमिक अवस्थेत सर्वत्रच अराजक गोंधळ माजलेला होता. लोकांचे जीवित आणि वित्त धोक्यात आले होते. अशा अराजकतेच्या परिस्थितीत लोकांनी एकत्र येऊन समाज व्यवस्था निर्माण केली. काही विशिष्ट नियम, अधिकार निर्माण करून माणसे एकत्र राहू लागली. परंतु या समाज व्यवस्थेत नियंत्रणाची गरज भासू लागली, कारण मनुष्य हा स्वार्थी वृत्तीचा असल्यामुळे तो दुसऱ्याच्या संपत्तीची अभिलाषा करू लागला. अर्थात त्याच्या हातून दुर्वर्तन घडू लागले. त्यामुळे मनुष्याच्या जीविताला व संपत्तीला संरक्षणाची गरज वाटू लागली. समाजातील सर्व लोकांच्या खाजगी संपत्तीची, त्यांच्या जीविताची शाश्वती देणारे आणि लोकांचे हित करणारी राज्यसंस्था उदयास आली. मॅकियावेलीने राज्य निर्मितीचे विचार
हॉब्सने सांगितलेल्या राज्य निर्मितीच्या विचाराशी जुळणारे वाटतात. मॅकियावेलीच्या मते राज्य हे मानवनिर्मित असून ते ईश्वर निर्मित नाही. राज्य हे दैवी शक्ती व अन्य शक्तीपासून निर्माण झालेले नाही. ज्याप्रमाणे काही राजकीय विचारवंत राज्याची निर्मिती परमेश्वराने केलेली आहे, त्यामुळे राज्य निर्मितीचा प्रमुख घटक म्हणून ईश्वराला महत्त्व दिले जातं. अर्थात राज्य निर्मितीचे अनेक सिद्धांत सांगितले जातात. ईश्वर निर्मित सिद्धांत, शक्ती सिद्धांत, मातृसत्ताक सिद्धांत, ऐतिहासिक सिद्धांत असे अनेक सिद्धांत सांगितले जातात. मॅकियावेलीने राज्याची निर्मिती दैवी शक्तीतून किंवा अन्य शक्तीतून निर्माण झालेली नसून मानवाच्या स्वार्थी वृत्तीतूनच निर्मिती झालेली आहे असे सांगितले. राज्य हे मानवाचे हित पाहणारे, साधणारे एक महत्त्वाचे साधन आहे. म्हणून व्यक्तीने स्वतःला गौण म्हणून राज्याच्या हितासाठी स्वहिताचा त्याग केला पाहिजे. राजाने समाजहिताच्या दृष्टिकोनातून पुढील 3 गोष्टींच्या किंवा 3 प्रकारची उद्दिष्टे सफल केली पाहिजेत. पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे राष्ट्रीय एकात्मता वाढवून राष्ट्राचे स्वातंत्र्य जोपासले पाहिजे. दुसरं उद्दिष्ट आहे राज्याचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी अंतर्गत व बहिर्गत अशी सुरक्षितता निर्माण केली पाहिजे. तिसरं उद्दिष्ट आहे कायदा व दंडशक्ती यांच्या आधारे समाजव्यवस्थेचे नियंत्रण केले पाहिजे. अशा रीतीने समाज संरक्षण व समाज संवर्धन करून राज्यातील लोकांचे कल्याण करावे असे मॅकियावेलीचे मत आहे. सर्वसाधारणपणे राज्याच्या निर्मितीचा उद्देश वेगवेगळ्या विचारवंतांनी सांगितले आहे. त्याप्रमाणेच राज्याने समाजहिताच्या दृष्टिकोनातून कोणती कार्य केली पाहिजेत, कोणते उद्दिष्ट जोपासले पाहिजेत, यामध्ये राष्ट्रीय एकात्मता, संपूर्ण राष्ट्राचे स्वातंत्र्य जपणे, राज्याचे सार्वभौमत्व टिकवण्यासाठी अंतर्गत आणि बहिर्गत अशी सुरक्षितता निर्माण केली पाहिजे आणि कायदा व दंडशक्तीच्या आधारे समाजव्यवस्थेचे नियंत्रण केले पाहिजे. हे कार्य राज्याचे आहे हे मॅकियावेलीने सांगितले. मॅकियावेलीच्या राजकीय विचारामध्ये पुढील मुद्दा येतो तो म्हणजे मॅकियावेलीचे राज्याचे वर्गीकरण. ज्याप्रमाणे राज्याच्या निर्मितीसंबंधी मॅकियावेलीने विचार व्यक्त केले आहेत, त्याप्रमाणे राज्याचे वर्गीकरण अर्थात राज्याचे वर्गीकरण हा मुद्दा आपण प्लेटो, अरिस्टॉटल ह्या दोन्ही विचारवंतांच्या मध्ये सुद्धा पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे मॅकियावेलीच्या विचारामध्ये सुद्धा राज्याचे वर्गीकरण या ठिकाणी आपल्याला पाहणं आवश्यक आहे. मॅकियावेलीने राज्याचे वर्गीकरण केलेले नाही, तर त्याने शासन संस्थांचे वर्गीकरण केलेले आहे असे म्हणणे योग्य ठरेल. कारण आदर्श राज्य कोणते असते हे सांगण्यासाठी त्याने विविध शासन संस्थांचे प्रकार स्पष्ट केले आहेत. अरिस्टॉटलच्या वर्गीकरणाप्रमाणे मॅकियावेलीने राज्याचे शुद्ध प्रकार व अशुद्ध प्रकार पाडलेले आहेत. त्याच्या राज्याचे वर्गीकरण आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतं. राज्याचे वर्गीकरण त्याच्याखाली एका बाजूला शुद्ध प्रकार आणि एका बाजूला अशुद्ध प्रकार असे 2 भाग करायचे आहेत. शुद्ध प्रकारामध्ये पहिला मुद्दा येतो तो राजतंत्र, तर अशुद्ध प्रकारामध्ये पहिला मुद्दा येतो एकतंत्र. म्हणजे राजा
एकटा राज्यजनिताचा राज्यकारभार करत असेल तर राजतंत्र, तर तो हुकुमशाही पद्धतीने एकटा मन मानेल तसा राज्यकारभार करत असेल तर एकतंत्र. दुसरा भाग येतो, तो दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे कुलीन तंत्र, कुळानुसार सत्ता. तर त्यांच्याकडे धनिक तंत्र हा दुसरा अशुद्ध प्रकार आहे. तिसरा शुद्ध प्रकार प्रजातंत्र, तर तिसरा प्रकार अशुद्ध प्रकार समूहतंत्र. या 6 प्रकाराशिवाय मॅकियावेलीने संमिश्र तंत्र हा 7वा प्रकार सांगितलेला आहे. मॅकियावेलीने वरीलप्रमाणे राज्याचे प्रकार पाडले असले तरी त्यांनी राजतंत्र व प्रजातंत्र या 2 शासन पद्धतींचा पुरस्कार केलेला आहे. दी प्रिन्स या ग्रंथात राजतंत्र शासन पद्धतीचे विश्लेषण केलेले आहे. राजेशाही किंवा राजतंत्र हा जो प्रकार आहे त्याचं विश्लेषण आपण किंवा या 6 प्रकारांचं विश्लेषण आपण पाहणं आवश्यक ठरतं. पहिला भाग येतो राजतंत्र. मॅकियावेलीने राजतंत्राचे 2 प्रकार पाडले. अनुवंशिक राजतंत्र, वंश परंपरेने राजसत्ता निर्माण होते. राजाचा वडील मुलगा राजाच्या पश्चात सत्ताधारी म्हणतो. मॅकियावेलीने सर्वंकष राजसत्तेचे समर्थन केलेले आहे. सर्वंकष राजसत्ता म्हणजे राजा हा सार्वभौम सत्ताधारी असून त्याची सत्ता अमर्याद, निरंकुश, अदेय, निरपवाद अशा स्वरूपाची असते. राज्यात राजा हा सर्व शक्तिमान असून त्याची सत्ता सर्व लोकांवर चालते. दुसरा त्यातील प्रकार आहे तो म्हणजे कृत्रिम राजतंत्र. एका राजाची सत्ता जाऊन दुसऱ्या शक्तिशाली सार्वभौम राजाची सत्ता निर्माण होते. राजपद हे अनुवंशिक नसते तर परिस्थितीनुसार निर्माण होत असते. पूर्वीच्या काही वेळा प्रजेकडून पूर्वीच्या शासनतंत्र बदलून नवे राजतंत्र निर्माण केले जात असे. राजाच्या सामर्थ्यावर, कर्तृत्वावर कृत्रिम राजतंत्र टिकून राहू शकते. मॅकियावेलीचा दी प्रिन्स हा संपूर्ण ग्रंथच राजतंत्राविषयी माहिती देताना दिसतो. राजेशाही शासन पद्धती कोणत्या देशाला उपयुक्त ठरते आणि राजेशाही कशी टिकून राहू शकेल यासंबंधी मॅकियावेलीने आपले विचार प्रकट केले आहेत. राजतंत्राचा कारभार यशस्वी होण्यासाठी त्याने राजाला उपदेश केलेले आहेत. मॅकियावेलीसमोर सतत इटलीचे भयानक दृश्य होते. त्यामुळे त्याने इटलीच्या समाजाला राजतंत्र कसे पोषक व परिपूर्ण होईल यासंबंधी मत मांडले आहे. त्याच्या मते ज्या देशात स्वार्थ, व्यक्तिहित, भ्रष्टाचार, अशांती अशा गोष्टींचा धुमाकूळ चालू असतो अशा देशात सार्वंकष राजतंत्राची अत्यंत गरज असते. निरंकुश, अमर्याद राजसत्ता अशा परिस्थितीवर मात करू शकते. राजाने धर्मकल्पना, अंधश्रद्धा, नीती अनीतीच्या कल्पना यांना मूठमाती देऊन दंडशक्तीच्या आधारे कायद्याचे राज्य प्रस्थापित करावे असे त्याचे मत होते. त्याने तत्कालीन भ्रष्ट व अधपतित झालेल्या इटालियन समाजाला राजतंत्राशिवाय तरणोपाय नाही असे सुचवून राज्याच्या सर्व प्रकारात राजतंत्र हाच सर्वश्रेष्ठ प्रकार आहे असे मत मांडले आहे. दुसरा भाग येतो तो म्हणजे प्रजातंत्र. मॅकियावेलीने आपल्या डिस्कोर्सेस या ग्रंथात प्रजातंत्राचे समर्थन केलेले आहे. मॅकियावेलीने प्रजातंत्र हा शुद्ध प्रकार सनदशीर स्वरूपाचा मानलेला आहे. लोकशाही हा अशुद्ध, विपरीत असा विकृत प्रकार मानलेला आहे. राज्याची सत्ता प्रजेकडे सोपवून प्रजेच्या तंत्राने राज्यकारभार चालवावा असे त्याचे मत होते. व्यक्तीचे स्वातंत्र्य सुरक्षित राहण्यासाठी, व्यक्तीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रजातंत्र शासन पद्धती उपयुक्त असते. राजतंत्रात एकाच व्यक्तीकडे राज्याची सार्वभौम सत्ता एकवटलेली असते. त्यामुळे सत्तेचे केंद्रीकरण होऊन एकाधिकारशाही दुरून अन्याय
निर्माण होण्याचा धोका असतो. म्हणून राजतंत्रापेक्षा विकेंद्रित सत्तेचे तत्व असणारे प्रजातंत्र अधिक योग्य आहे. परराज्याशी जे तह करार केले जातात ते राजतंत्रापेक्षा प्रजातंत्र शासन पद्धतीत अधिक चांगले होतात, कारण या कारणांना जनतेचा पाठिंबा असतो. गणतंत्र राज्यसत्तेने घेतलेले निर्णय, चर्चा, विचारविनिमय याद्वारे निर्णय घेतले जातात. अशा रीतीने मॅकियावेलीने प्रजातंत्राचे समर्थन केले असले तरी त्याचा ओढा राजसत्तेकडेच होता, कारण प्रजातंत्र ही शासन पद्धती प्रत्यक्षात जेव्हा निर्माण होते तेव्हा त्या पद्धतीत भ्रष्टाचार, लाचलुचपत, सत्तेचा गैरवापर असे दोष निर्माण होताना दिसून येतात. मानवी स्वभाव मूलतः स्वार्थी असल्यामुळे हे दोष प्रजातंत्रात निर्माण होणारच असे मॅकियावेलीचे मत होते. इटलीसारख्या देशात प्रजातंत्रापेक्षा राजतंत्रच अधिक उपयुक्त ठरेल हे ओळखून मॅकियावेलीने राजतंत्राचाच पुरस्कार केला. इटलीच्या परिस्थितीने मॅकियावेलीच्या प्रजातंत्राविषयीच्या भावना पूर्णपणे दाबल्या होत्या. राजतंत्राविषयीच्या भावना जागृत झाल्या असे म्हणता येईल. मॅकियावेलीने कुलीनतंत्राला कडाडून विरोध केला होता. कुलीनतंत्र म्हणजे महाजन सत्ता होय. महाजनशाहीत काही थोड्या धनिक, लष्करी, बुद्धिमान लोकांच्या हातात सत्ता असते, परंतु हे सत्ताधारी लोक संपत्तीच्या हव्यासामुळे जनतेवर अन्याय, जुलूम करू शकतात. इटली राज्यातील सरंजामी राज्यांच्या कारभाराने मॅकियावेलीचे कुलीनतंत्राविषयीचे मत प्रतिकूल झाले होते. छोट्या छोट्या सरंजामी राज्यांच्या सत्ता स्पर्धेमुळे, स्वार्थामुळे इटालियन समाजाचे अधपतन झाले होते. त्यामुळे इटालियन जनता सरंजामीत शासनतंत्राला कंटाळलेली होती. मॅकियावेलीने तत्कालीन परिस्थितीचे नेमके मर्म ओळखून राजतंत्राचा पुरस्कार केला होता. तिसरा प्रकार आहे मिश्र राजतंत्र. मॅकियावेलीने संमिश्र राज्याची पद्धती विषद करताना विविध शासन पद्धतीमधील चांगले गुण घेऊन नवीन राज्यपद्धती सांगितलेली आहे. परंतु राजतंत्राचा कारभार उत्तम तऱ्हेने चालण्यासाठी राजाने इतर शासन पद्धतीमधील आवश्यक व उपयुक्त गोष्टींचा पुरस्कार करावा असं त्याचं मत होतं. राजतंत्र, कुलीनतंत्र आणि प्रजातंत्र यातील गुण विचारात घेऊन मॅकियावेलीने मिश्र राजतंत्राची कल्पना विशद केली आहे. डिस्कोर्सेस या ग्रंथात त्याने मिश्र राजतंत्रातील सत्ता समतोलन स्पष्ट केले आहे. राजे, सरदार व प्रजा या वर्गांना राज्यघटनेत स्थान द्यावे, म्हणजे हे तिन्ही वर्ग एकमेकावर अंकुश ठेवतील. कोणा एकाची सत्ता वरचढ होणार नाही. मॅकियावेलीने मिश्र राजतंत्राचे उत्तम उदाहरण म्हणून स्पार्टाच्या राज्यघटनेचा उल्लेख केलेला आहे. मिश्र राजतंत्राच्या पद्धतीत राजाने पुढील 5 मार्गाचा अवलंब करावा असे म्हटले आहे. पहिला मार्ग, मिश्र राजतंत्रात जो राजा सार्वभौम सत्ताधारी होईल त्याने तेथील पहिल्या राजाचे घराणे नष्ट केले पाहिजे. दुसरा, राज्यातील पहिल्या राजाने केलेल्या कायदा, कानून व कर यात कोणताही बदल करू नये. तिसरा मार्ग, नव्या राजाने त्या प्रदेशात वसतिस्थान ठेवावे. चौथा मार्ग आहे, राजाने शेजारच्या कमकुवत राजांना संरक्षण द्यावे आणि शक्तिमान सामर्थ्यशाली राजांना कमजोर करण्याचा प्रयत्न करावा. आणि 5वा मार्ग आहे, भविष्यकाळात येणाऱ्या संकटांची चाहूल लागताच त्यासंबंधी चतुर राजाने आगाऊ उपाययोजना करावी. अशा रीतीने राजाने या 5 उपायांचा स्वीकार करून राज्यात शांतता व स्थैर्य निर्माण केले पाहिजे. मॅकियावेलीच्या मते क्षयाच्या ज्वरावर वेळीच जर औषधाची उपाययोजना केली तर ठीक,
नाहीतर शयाने पीडित झालेल्या रोग्यावर उशिरा औषधोपचार करून ती त्याची गत होते. तीच गत राज्याबाबतही होऊ शकते. म्हणून मिश्र राजतंत्रातील राजसत्ता राजाने नेहमी कर्तव्यदक्ष राहून राज्याचे संरक्षण व संवर्धन केले पाहिजे, तरच मिश्र राजतंत्र प्रस्थापित होऊ शकेल, अशी मॅकियावेलीची धारणा होती. मॅकियावेलीने मिश्र राजतंत्राविषयीचे विवेचन प्रिन्स या ग्रंथात 3ऱ्या प्रकरणात केले आहे. परंतु इतर प्रकरणात त्याने निरंकुश राज्यपद्धतीचा मीमांसा केलेली दिसून येते. म्हणून मॅकियावेलीचा हा सर्वंकष राज्याचा पुरस्कर्ता होता असे म्हणता येईल. अशा प्रकारे मॅकियावेलीच्या राजकीय विचारामध्ये राज्याची निर्मिती आणि राज्याचे वर्गीकरण हे 2 भाग या ठिकाणी आपण पाहिले आहेत. या ठिकाणी आपण थांबतोय. थँक्यू.